जसा पावसाळा स्टार्ट होतो ना, तशी एक भाज्या आपल्या मार्केटमध्ये यायला लागतात, ज्या रानटी भाज्या असतात. आज मी शेवलीची भाजी बनवतोय. मित्रांनो, जी शेवलीची भाजी आहे, त्याच्या वरची जी कव्हर असते, ती कव्हर पहिले आपल्याला काढून घ्यायची आहे आणि त्याच्या आतमध्ये एक मेन असा पार्ट आहे, तो आपल्याला घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये ना, तो खालती येल्लोचा पार्ट असतो, जो खालची दांडी असते, तिला काढून घ्यायची आणि वरचा जो पोर्शन आहे, तो आपल्याला ठेवायचा आहे. असं सगळं झाल्यानंतर आपल्याला बारीक असा कट करून घ्यायचा आहे. आता वरची जी कव्हर आहे ती, त्याच्यानंतर आतला जो भाग होता तो आणि त्यासोबत जो पाळा दिला जातो, तो सुद्धा. पाल्याचं असं रिझन असं बोललं जातं, की जी ही भाजी आहे, ही खाताना थोडी घशाला खवखवते, खाज येते, तर तो पाल्याने थोडं कमी होतं. आता आपल्याला काय करायचं, उकळत्या पाण्यामध्ये ॲड करायचे आणि बॉईल करून घ्यायचे 7 ते 8 मिनिटासाठी. त्यामुळे थोडी मी चिंच टाकली. काळी चिंच आणि आंबट पाण्याने थोडंसं खवखवतं कमी होतं. ठीक आहे. आता पॅनवरती ऑइल टाकतो आणि चॉप केलेला कांदा टाकतोय. इथे तुम्ही जिरा वगैरे ॲड करू शकता. तुम्ही एखादी रानटी भाजी जेव्हा घरी बनवता, त्याची काय प्रोसेस आहे, काय रेसिपी आहे, तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. आता याच्यावरती अद्रक, लसूण, मिरचीचा ठेचा ॲड करतो आणि तो कांद्यासोबत मस्त शिजवून घेतो. इथे मी मित्रांनो मसाले यूज करतो. आगरी मसाला, त्यानंतर याच्यामध्ये धने जिरं पावडर, हळद आणि थोडंसं ॲड करतो याच्यामध्ये अख्खा मसाल्याचा मी पावडर बनवली ती वाली. हे सगळे मसाले टाकल्यानंतर इथे मी टोमॅटो टाकतोय. तुमच्यावरती तुम्ही टोमॅटो टाका, नाही तर नका टाकू. मला आवडतो ह्या मसाल्यामध्ये मी टोमॅटो टाकतोय. याच्यावरती आपल्याला मीठ टाकायचं, जेणेकरून टोमॅटो लवकर मेल्ट झाला पाहिजे, एकदम मस्त ट्रान्सपरंट व्हायला पाहिजे. आता मिक्स करून घेतोय. मित्रांनो, आपल्याला पुढे काय करायचं आहे, याच्यामध्ये थोडंसं वाटण पण टाकला जातो, पण मी वाटण वगैरे टाकत नाही आहे. आता डायरेक्ट ॲड करतो जी शेवल्याची भाजी, जी उकडून घेतली, त्याचं पूर्ण पाणी काढून घेतलं आणि ती याच्यामध्ये ॲड करतो. पाणी जराही ठेवू नका, नाहीतर ते परत एकदा घशाला खवखवू शकते, लागू शकते. वरून टाकून थोडासा गरम मसाला, तुम्ही याच्यावरती चॉप करून कोथिंबीर वगैरे ॲड करू शकता. मीठ चेक करा आणि देन सर्व्ह करा ही शेवलीची भाजी. तुमची रेसिपी वेगळी असेल ते मला कमेंट करून सांगा आणि इज्जत द्या.